मी डॉक्टर भूषण बारी. मी गेल्या 8 वर्षापासून दिलीप लोणावळा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि डायरेक्टर ऑफ कार्डियक कॅथ लॅब म्हणून कार्यरत आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हृदयाचे त्रास आपल्याला वाढताना दिसत आहेत. अशा वेळी लोकांनी आपल्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यायचं आणि दिलीप लोणावळा हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या तपासणीसाठी कोणकोणत्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत हे आपण समजून घेऊया. तर मित्र हो, आजकालचं जे धकाधकीचं आयुष्य आहे आणि आपली जी जीवनशैली बदलली आहे, त्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसतंय. तसेच जे रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, ह्या रिस्क फॅक्टर्सच्या कंट्रोलमध्ये न आल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थित वेळच्या वेळी हेल्थ चेकअप्स करणं आवश्यक आहे. सर्व रिस्क फॅक्टर्स आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. तसेच थोडे जरी तुम्हाला लक्षणं जाणवायला लागले, जे हार्ट अटॅक किंवा हृदयाशी संलग्नित असू शकतात, जसं की छातीत दुखणे, दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे, यातले कुठलेही लक्षणं दुर्लक्ष करू नका. आणि दिलीप लोणावळा हॉस्पिटलमध्ये वेल इक्विप्ड इमर्जन्सी केअर आमच्याकडे आहे. तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये येऊन लगेचच ECG करू शकतात आणि त्यानंतर जशी गरज असेल त्यानुसार तात्काळ तुम्हाला हृदयासाठी सुविधा उपलब्ध होऊ शकतात. आता आपण पाहूया हॉस्पिटलमध्ये हार्ट पेशंटची काळजी कशी घेतली जाते. तर जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यापासून म्हणजे इमर्जन्सीमध्ये पेशंट आल्यापासून तर पुढची पूर्ण प्रकारची जी ट्रीटमेंट आहे ती आमच्याकडे अवेलेबल आहे. वेल इक्विप्ड आमच्याकडे इमर्जन्सी केअर मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत. ते पटापट पेशंटला ॲसेस करतात, त्यांचा ECG करतात, 2D इको करतात, ब्लड टेस्ट करतात आणि जर पेशंटला हार्ट अटॅक असेल तर लगेचच कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता पटापट आम्ही त्या पेशंटला कार्डियक कॅथ लॅबमध्ये घेतो. 24 तास आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल असतात ॲज अ बॅकअप. त्यामुळे लगेचच पेशंटचे हार्ट अटॅकचे निदान होऊन एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टी किंवा पुढची जी ट्रीटमेंट आहे, ICयूमध्ये बाकीची ट्रीटमेंट आहे, हे सर्व अगदी कुठल्याही प्रकारचं, कारण हार्ट अटॅकमध्ये टाईम इज मसल, टाईम इज मनी अँड टाईम इज इक्विव्हॅलंट टू युअर लाईफ. सो डिफरन्स ऑफ फ्यू मिनिट्स कॅन बी अ डिफरन्स बिटवीन लाईफ अँड डेथ. आणि हे आमच्या सर्व स्टाफला चांगल्या प्रकारे आम्ही सांगितलेलं आहे. सो एव्हरीवन इज ऑन देअर टोज व्हेन इट कम्स टू अ हार्ट अटॅक पेशंट्स. आता जर तुम्हाला याच्या संबंधित कुठलेही लक्षणं जाणवले हृदयासंबंधित, तर लगेचच हॉस्पिटलमध्ये या. तुमचे हृदय तपासून घ्या आणि इमर्जन्सीमध्ये होणारा त्रास किंवा मेजर कॅटॅस्ट्रॉफी आपण टाळा.